या सगळ्या प्रकरणानंतर भास्कर जाधवांनी नारायण राणेंवर अतिशय बोचरी टीका केली आहे. आपण पाहूया. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मुख्यशाही संस्थेची सुरू आहे ती काँग्रेसच्या नेत्यांकडे सुई नाही तर वस्तुस्थिती आहे की नारायणरावांचे चिरंजीव खासदार निलेश राणे हे स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेसचं चिपळूणतलं कार्यालय फोडण्याकरता होते अशी पोलिसांपासून सगळ्यांचीच प्राथमिक माहिती आहे आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे त्यांनी सर्वांनीच पाहिलेलं आहे. त्यामुळे केवळ सुई नाही, माझी खात्री आता हळूहळू होते की हे कृत्य त्यांचंच आहे. बोलता बोलता ओघानं काही अनेक किस्से सांगत असताना त्यातला एक कोंबडीचा मी किस्सा सांगितला आणि त्याच्यामध्ये कोंबडी चोर अशा प्रकारचा मी शब्दप्रयोग केला. आता तो कोंबडी चोराचाच किस्सा असल्यामुळे कोंबडी चोर हा शब्द येणारच. आता कोंबडी चोराचा किस्सा सांगितला आणि म्हणून कोंबडी चोर म्हणालो तर नारायणराव राणेंनी मला वाटतं स्वतः करता का लावून का घ्यावं हाच एक त्यांच्या माझ्या मतभेदातला भाग असेल आणि त्यातून हा हल्ला झाला असेल असं मला वाटतं. आणि हा हल्ला सुद्धा काय एका बाजूला कोंबडी चोर तर दुसऱ्या बाजूला भुरटे चोर अशा पद्धतीने झालेला हल्ला. त्यामुळे त्याला मी फार काही महत्व देत नाही. आपली भूमिका पुढची काय असणार आहे? राष्ट्रवादीची पुढच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवणं, कारण दुसऱ्याची रेषा लहान करून आपली रेषा मोठी होत नाही. आपली रेषा वाढवायला लागते आणि नारायणरावांची रेषा फक्त नारायणराव एकटे महाराष्ट्रामध्ये, नेते पण तेच, आमदार पण तेच आणि मंत्री पण तेच. माझ्याकडे तसं नाहीये. माझा पक्ष दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे ह्या अशा गोष्टींच्याकडे जास्त लक्ष देण्याच्या ऐवजी मला माझा पक्ष वाढवण्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. ह्या अशा गोष्टी नारायणरावांकडूनच अपेक्षित आहेत, बाकी कोणाकडनं असणार? त्यांचं तेच काम आहे.